नमस्कार माऊली, चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 6 ओवी 12 ते 22 च्या सहवासात आपण जात आहोत. ज्ञानोबाराय संपूर्ण योग मार्ग आपल्या समोर ह्या अध्यायात प्रगट करणार आहेत. अर्थात त्याचं बीज श्रीकृष्ण अर्जुन संवादात 5व्या अध्यायामध्ये पेरलं गेलेलंच आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, जे आदी प्रकृतीचे विसवणे, जे शब्द ब्रह्मासी न बोलणे, जेथुनी गीता वल्लीचे ठाणे प्ररोहो पावे. अर्थात आदी प्रकृती म्हणजे मूळ प्रकृती, मूळ प्रकृती, प्रकृतीचं स्वरूप. अर्थात जे जे काही प्रगट झालेलं आहे, जे जे आपल्याला दिसतं, जे जे आपल्याला इंद्रियांच्या साह्याने जाणवतं, ती मूळ प्रकृती ज्या ठिकाणी लीन होते, अर्थात ज्या ठिकाणी जाऊन विश्रांती घेते, त्या प्रकृतीला आणि त्याचबरोबर जे शब्द ब्रह्मासी न बोलणे, वेदांना शब्द ब्रह्म म्हटलं जातं, त्या वेदांना देखील शब्दांच्या साह्याने बोलता आलं नाही, वर्णन करता आलं नाही, अशा ठिकाणाहून ही गीता रूपी वल्ली, जणू काही गीता रूपी वेल प्रगट होतीये. अर्थात श्रीकृष्णांच्या मुखातून प्रगट होतीये. माऊली हो, याचाच अर्थ असा, मूळ प्रकृती आपल्या सर्व गुणांसहित, आपल्या सर्व कलांसहित जिथे जाऊन विश्रांती घेते, ज्या वेदांना शब्दांचं सुद्धा सहाय्य घेऊन ज्याची स्तुती करता येत नाही, वर्णन करता येत नाही, अशा साक्षात परमात्म स्वरूप श्रीकृष्णांच्या मुखातून ही गीता वेल प्रगट होतीये. आणि ही प्रगट झालेली गीता वेल आपल्यापर्यंत ज्ञानोबाराय पोचवतायत. अर्थात तेही शब्दांच्या साह्याने, परंतु आपल्यावर असलेली गुरुकृपा आणि त्यावर असलेला परिपूर्ण विश्वास, ह्यामुळे आपल्या शब्दांचं सामर्थ्य काय आहे हे ज्ञानोबाराय जाणतायत. आणि त्याबद्दलच ते आता पुढच्या ओव्यांमध्ये आपल्याला त्याची जाणीव करून देत आहेत. त्यांच्या विश्वासाची एक चुणूक आपल्याला बघायला मिळते. ज्ञानोबाराय म्हणतात, तो अध्याय हा 6वा वरी साहित्याचिया बरवा, सांगी जाईल म्हणोनी परिसावा चित्त देऊनी. माऊली हो, आपल्याला चित्त देऊन ह्या अध्यायाकडे लक्ष द्या असं ज्ञानोबाराय सांगतायत. हा 6वा अध्याय कसा आहे तर हा अध्याय वरी साहित्याचिया बरवा, योगरूप आत्मस्थितीचा अनुभव देणारा हा 6वा अध्याय आहे. आणि तोच मी आता उत्तम साहित्यिक भाषेत, अर्थात अलंकारिक भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. ह्या ठिकाणी ज्ञानोबारायांचा आत्मविश्वास आपल्याला दिसतो. ते म्हणतात, मराठीसारखी भाषा, अर्थात प्राकृत भाषा, पण ह्या भाषेमध्ये अशा रीतीने मी रचना करीन, रसाळ शब्दांची रचना करीन की अमृतालाही पैज मारून ते जिंकतील, अमृताची गोडी त्यापुढे फिक्की पडेल. काय ज्ञानोबारायांचा आपल्या शब्दरचनेबद्दलचा हा विश्वास आहे. जिये कोवळिकेचे निपाडे, दिसती नादींचे रंग थोडे, वेधे परिमळाचे बीक मोडे, जयाचे ने. ज्ञानोबाराय म्हणतात, माझे हे शब्द
त्यातली अक्षर ह्यांच्यातला कोमलपणा पाहिला तर सप्त सुरांमध्ये जो कोमलपणा असतो तो कोमलपणा सुद्धा माझ्या शब्द आणि अक्षरांपुढे कमीच वाटेल. त्याचबरोबर सुगंध जो असतो तो सुगंध आपल्या चित्तवृत्तींना आणि मनाला आकर्षित करतो, परंतु तो सुगंध सुद्धा फिका पडेल आणि माझ्या शब्दांमध्ये अशी गोडी आहे की ते तुमच्या चित्ताला आणि मनाला आकर्षित केल्याशिवाय राहणार नाहीत. ऐका, रसाळपणाची या लोभा की श्रवणींची होती जिभा, बोले इंद्रियां लागे कळंभा एकमेका. काय वर्णन केलंय, काय वर्णन केलंय. ज्ञानोबाराय म्हणतात, माझ्या भाषेच्या रसाळपणामुळे, माझ्या भाषेच्या रसाळपणामुळे तुमच्या कानाच्या ठिकाणी रसना इंद्रिय येतील. रसना म्हटली तर त्याचा चव घेण्याचा हक्क जिभेकडे जातो, परंतु आपल्या शब्दांमध्ये इतका रसाळपणा आहे की माऊली म्हणतात तो रस चाखण्यासाठी कानांकडे रसनेंद्रिय येतील, कारण शब्द हा कानांनी ऐकण्याचा विषय. काय सुंदर वर्णन हे माऊलींचं. आणि त्यामुळेच माऊलींना खात्री आहे की माझ्या या अशा रसाळ भाषेमुळे तुमच्या इंद्रियांमध्ये परस्परात भांडणं सुरू होतील, अर्थात इंद्रिय गोंधळून जातील, कोणाची काय भूमिका आहे हे विसरून जातील. पण माऊली हो, यामुळे आपल्या ठिकाणी कुठलाही गोंधळ उडणार नाही बरं. ज्ञानोबाराय हे रूपकात्मक दृष्ट्या आपल्याला सांगतायत आणि अर्थात एवढ्यासाठी सांगतायत की त्यांच्या शब्दांनी आपलं परिपूर्ण समाधान होणार आहे, इंद्रियांचं सुद्धा संपूर्ण समाधानच होणार आहे. सहजे शब्दू तरी विशो श्रवणाचा, परी रसना म्हणे हा रसू आमुचा, घ्राणासी भावो जाय परिमळाचा, हा तोची होईल. शब्द म्हटलं तर कानाचा विषय, परंतु आपल्या जिभेला असं वाटेल की अरे हे शब्द इतके रसपूर्ण आहेत की हे खरं तर माझाच विषय आहेत. या रसांचा, या शब्दांचा भोग मीच घेतला पाहिजे असं कानांच्या ऐवजी जिभेला वाटायला लागेल. नाकाचं काम वेगवेगळ्या सुगंधांचा अनुभव घेणं, अर्थात सुगंध हा नाकाचा विषय आहे, परंतु ह्या शब्दांमध्ये सुद्धा एक सुगंध आहे आणि त्या शब्दांचा तो सुगंध, अर्थात हा सुगंध त्या शब्दांमधल्या अर्थातून प्रगट होणार आहे. तो अर्थरूपी सुगंध आम्हाला घ्यायचा आहे असं नाकाला वाटायला लागेल, असं ज्ञानोबाराय म्हणतात. नवल बोलतीये रेखेची वाहणी, देखता डोळ्याही पुरो लागे धणी, ते म्हणती उघडली खाणी रूपाची हे. ज्ञानोबाराय आता डोळ्यांकडे वळलेत. ते म्हणतात की आश्चर्यकारक दृश्य पाहून डोळ्यांचं पारणं फिटतं. त्याच प्रकारे माझ्या शब्दांच्या रचनेतून तुमच्या डोळ्यांसमोर असं दृश्य प्रगट होईल की त्यांचं सुद्धा पारणं फिटेलच, डोळ्यांची सुद्धा इच्छा तृप्त होईलच आणि डोळे सुद्धा म्हणतील की ह्या शब्दांच्या साह्याने जे रूप प्रगट होतंय त्या रूपाची खाण आम्हाला बघायची आहे. यासाठी डोळ्यांना सुद्धा या शब्दांमधल्या अर्थातून प्रगट होणाऱ्या रूपाची हाव निर्माण होईल, इच्छा निर्माण होईल. जेथ संपूर्ण पद उभारे, तेथ मनची धावे बाहिरे, बोलू भुजाही आविष्करे अलिंगावया. ज्ञानोबाराय आता मनाकडे वळलेत आणि ते म्हणतात, ज्या ठिकाणी माझ्या शब्दांच्या रचनेतून जे पद उभारलं गेलंय
त्या शब्दातला अर्थ प्रगट होईल, तिथे मन तुमच्या इंद्रियांना मागे सारून बाहेर धावेल. आणि जो अर्थ प्रगटलाय त्या अर्थाचा त्या मनाला स्पर्श झाल्यामुळे ते मनच बाह्या पसरून त्या अर्थाला आलिंगन देण्यासाठी बाहेर धावतील. ज्ञानोबारायांना माहिती आहे मनाचा स्वभाव बाहेर धावण्याचा आहे, पण ह्यावेळी ते मन अर्थाला आलिंगन देण्यासाठी बाहेर धावतील. ऐशी इंद्रिये आपुला लिया भावी, झोंबती परितो सरिसे पणेंची बुझावी, जैसा एकला जग चेबवी सहस्त्र करू. अर्थात ही इंद्रिये त्यांच्या समोर ह्या प्रगट होणाऱ्या शब्दांनाच विषय समजतील. ज्ञानोबाराय इथे परत एकदा सांगतायत की विषय हा इंद्रियांचा विषय आहे. वेगवेगळ्या विषयांमागे धावणं हा इंद्रियांचा स्वभाव आहे, पण ह्या ठिकाणी सर्व इंद्रियांसमोर एकच विषय आहे आणि तो म्हणजे माझ्या मुखातून प्रगट होणारे हे शब्द ब्रह्म. आणि हे कसं? सर्व इंद्रियांचा विषय एकच कसा? तर ते म्हणतात ज्याप्रमाणे सूर्यनारायण एकच आणि तो जेव्हा उदय पावतो त्यावेळी सर्व जगाला जाग करतो, सर्व दिशा उजळून टाकतो, त्याप्रमाणे सर्व इंद्रियांचे विषय वेगवेगळे असले तरी ह्या ठिकाणी ते एकवटले जातील आणि माझे शब्द त्यातून प्रगट होणारा अर्थ हा एकच विषय सर्व इंद्रियांसाठी राहील. तैसे शब्दाचे व्यापकपण देखिजे असाधारण, पाहतया भावज्ञा फावती गुण चिंतामणीचे. अशाच प्रकारे ज्ञानोबारायांच्या या शब्दांचा अर्थही कसा आहे तर असामान्य आहे. अहो, जे शब्द परब्रह्माला गवसणी घालणार आहेत तो परब्रह्म व्यापक आहे. तसेच ज्ञानोबारायांचे शब्द व्यापक आहेत आणि सखोल आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात अशा माझ्या या शब्दार्थांमध्ये अनेक गुण प्रगट होण्याचं सामर्थ्य आहे. अनेक गुण त्याच्यातून प्रगट होत आहेत, अर्थात अनेक गुपित प्रगट होत आहेत. आणि ती गुपित मनामध्ये भाव धारण करून ज्याला दिसतील, पाहतया भावज्ञा फावती गुण चिंतामणीचे, तर माझे ते शब्दार्थ त्यांच्यासाठी चिंतामणीचंच काम करतील. अर्थात मनामध्ये अंतःकरणामध्ये भाव धरून जे माझ्या या शब्दांकडे त्यातल्या अर्थाकडे बघतील त्यांच्या सर्व चिंता दूर होतील. काय ज्ञानोबारायांचा हा विश्वास आहे. हाच विश्वास ते या शब्दांमधनं प्रगट करतायत आणि आपल्याला जाणीव करून देतायत माऊली की तुम्ही कशाच्या सहवासात आहात. हे असो तू या बोलांची ताटे भली, वरी कैवल्य रसे वोगरली. ज्ञानोबाराय म्हणतात माझे हे शब्द, माझे हे बोल, त्या बोलांचीच ताट मी तुमच्या समोर मांडतोय. वा वा, काय कल्पना आहे. ज्ञानोबाराय आपल्या स्वतःच्या बोलांची ताट आपल्या समोर मांडतायत आणि त्या ताटामध्ये आपल्यासाठी काय वाढतायत तर वरी कैवल्य रसे वोगरली, साक्षात आत्मरस ब्रह्मरस ह्या ताटांमध्ये वाढून आपल्या समोर ठेवतायत. हे असो तू या बोलांची ताटे भली, वरी कैवल्य रसे वोगरली, ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामासी. ज्ञानोबाराय म्हणतायत की हा ब्रह्मरस मी आपल्या सर्वांच्या समोर वाढलाय. हा कैवल्य रस, त्याचं सेवन तुम्ही करा, पण त्याचा खरा आनंद कोणाला मिळेल? ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामासी. निष्काम, ज्याच्या अंतःकरणातून विषय वासना कमी व्हायला लागल्यात, विषय वासना समूळ नाहीशा झाल्या आहेत, त्यांनाच ह्या कैवल्य रसाचा आनंद मिळेल.
असं ज्ञानोबा इथे सांगतायत. माऊली हो, ज्ञानोबा रायांच्या चरणी आपण हीच प्रार्थना करू की आम्ही आपल्या शब्दांच्या सहवासात आहोत. त्या शब्दांची गोडी, त्यातला मवाळपणा, त्यातला सखोल अर्थ, हे सर्व जेव्हा आम्ही बोलतो त्यावेळी आमच्या शब्दांमध्येही ते येऊ देत. हीच प्रार्थना आपण त्यांच्या चरणी करू. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.